जुनेद भाई, थँक्यू सो मच. तुम्ही आपलं टाइम काढून आमच्या स्कूलचा एवढा कव्हर केले, जे फॅसिलिटीज आहेत आणि मग पेशंटली तुम्ही सगळा कव्हर केले, इंटरव्ह्यूज घेतले. थँक्यू सो मच तुम्ही आयले. अँड दिस अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम द प्रेसिडेंट ऑफ एज्युकेशन सोसायटी कडवई टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऍक्च्युली ह्या बुकच्या बारेतल्यान मी ऐकलो होतो ना, तेव्हाशी मला असं वाटत होतं की ही पुस्तकं मला मिळावी, मला हिंना रीड करायचं आहे आणि हिंचा अभ्यास करायचा. शुअर. नेमकं काय केलं तुम्ही जरूर पडा आणि आम्हाला सांगा, रिव्ह्यू द्या. म्हणजे एकदा तुम्ही ते वाचले हो की तुम्ही मला जरा प्लीज मी नंबर देता माझा कळवा मला कसं. इन्शाल्लाह. शुक्रिया. आपला फर्स्ट व्लॉग जो झाला होता ना, त्यात माय बोली ह्या पुस्तकाचं इंट्रोडक्शन थोडंसं आपल्याला तजेने करून दिले नव्हते. आता दुसरं एक बुक आहे, हिंच्याबद्दल पण त्यांनी सांगले नव्हते, कुणाचा कोण. आणि ह्या पुस्तकाबद्दल मी बराच ऐकला होता. आमचा कोकणी बातूचा परिवार आहे, त्यांच्यावर मी ऐकला होता. आणि ही पुस्तक मला हवी, ही मला मिळेल? बिलकुल मिळेल. हा, तर ही मी आता घेऊन जाता. मला आता जी पुस्तक दिलं ती दुसरी आहे ना. हा, मला ही एक हवे. अच्छा, तर ही बुक जी आहे ना ती सादिक बाईंनी लिखलेली आहे. ही बघा, हिंच्यावरती कडवई लिखलेला आहे आणि हे आहेत तिचं रायटर. अच्छा, हा कन्सेप्ट तुम्हाला कैसा सुचला आणि नेमका हिनात काय ती जरा आमच्या ऑडियन्सला सांगा. जुनेद भाई, असं आहे की दोन्ही पुस्तकं म्हणजे इनफॅक्ट तिन्ही पुस्तकं जी आम्ही आमच्या ग्रुपच्या थ्रू जे प्रोड्यूस केली गेल्या 5-6 वर्षात, जाय काय कडवई, त्यानंतर कुणाचा कोण, त्यानंतर माय बोली, ही एक प्रकारची गिफ्ट्स आहेत कडवईकरच्या नेक्स्ट जनरेशनसाठी, ज्यांनी एक प्रकारचे आपले रूट्स विसरलेले आहेत, आपल्या रूट्स पासून डिस्कनेक्टेड आहेत. ते जाय काय कडवे होता की जे रेसिपीज जे आहेत ते प्रेझेंट केलेले आहेत, तर तजिंनी त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार असेल. नेक्स्ट आमचं जे प्रोजेक्ट होतं कुणाचा कोण म्हणून, त्याचं नाव नंतर कुणाचा कोण बघा. ती सुरुवात जी झाली ती एक थॉट प्रोसेस होतो की जितकी कडवईकर आहेत स्प्रेड अक्रॉस बॉम्बे, पुणे, कडवई, रत्नागिरी, कोल्हापूर, इवन अब्रॉड, त्यांचा एक डेटाबेस असणं, त्यांचं एक डिटेल्स असणं की कोण खातं आहे, काय आहे, अशा प्रकारचा. आणि त्यातनी मग एक आयडिया सुरू झाली आणि मग ते सुरुवात अशी झाली की आम्ही सगळी एक टीम बनवली व्हॉलेंटियर्सची आणि त्यांना जे काय बॉम्बेत राहतात त्या सबर्ब्स प्रमाणे त्यांना डिस्ट्रीब्यूट केला गेला. तझीन मीरा रोडला राहते ती मीरा रोड, मी वाशीला राहतात तर वाशी, कोल्हापूरची आमची एक म्हणजे टीम होती, त्यानंतर न्यू बॉम्बेचे बाकी पार्ट्स, साऊथ बॉम्बे, असे सगळे त्यांना पार्ट्स द्यायला गेले सबर्ब्स. कारण की प्रत्येक माणूस जे त्या एरियात राहते त्याला माहिती असते की माझ्या एरियात कोण कोण कडवईकर राहत आहेत. आणि मग त्यापासून एक डेटाबेस म्हणून त्याची सुरुवात झाली. पण जसं जसं ते शेप घेत गेलं तसं एक फिलिंग येत गेली की खरोखर म्हणजे डेटा एंट्री किंवा एक्सेल शीट किंवा एक डिरेक्टरी बनवणं सोपं आहे तरी पण कडवईशी डिस्कनेक्ट बराच आहे नेक्स्ट जनरेशनचा. म्हणजे एवढ्यासारखी कडवईला जायचा कसा आणि पोहोचायचा कसा आणि काय ते सुद्धा लोकांना माहिती नाही. कडवईचे अलग अलग इदारे आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, जमात आहे, पंचायत आहे, आमची एज्युकेशन सोसायटी कडवई आहे, ह्याबद्दल पण त्या नेक्स्ट जनरेशनला कायच माहिती नव्हता. ते बोला एक असा एक एन्सायक्लोपीडिया बोला किंवा एक रेफरन्स बुक बोला, थोडासा हिस्ट्री पण असेल त्यामध्ये की जे आमचे मागच्या जनरेशनचे मोठी जी लोक होऊन गेली तर ज्यांनी मोठ कॉन्ट्रीब्यूट केली प्रत्येक इदाराला आणि प्रत्येक बाबतीत, त्यांचं पण एक जिक्र आलं पाहिजे. ते पण नवीन जनरेशनला समजलं पाहिजे की कोण काय होतं आणि काय. आणि इव्हन आर्किटेक्चर फॉर एक्झाम्पल टिपिकल कडवईची घरं आता जसं आम्ही जसं बोलत होतो पहिले की आता हल्ली गावात पण सगळे बंगलेच बांधतायत शहरासारखेच. त्यामुळे जे गावातली जे टिपिकल ट्रेडिशनल घरं होती आमच्यामध्ये जसं बोलतात बेलवट होतो, वटो होतो, मगीलदार, फुगीलदार वगैरे, हे पण लोकांना आता त्या नवीन जनरेशनला हे टर्म्स पण माहिती नाही किंवा ही घरा पण आता कशी होती काय होती पण माहिती नाही. ते एक बोलतो लेगसी डॉक्युमेंट की नेक्स्ट जनरेशनला समजेल की एक पहिले कैसा होता. एक्झॅक्टली तुम्ही तिला रिटर्न फॉर्म मध्ये ठेवल्या आणि कोकणी चॅनल ह्या चीजला व्हिज्युअल फॉर्म मध्ये ठेवते आपल्या चॅनलवर. तर जर आमच्या ऑडियन्सला ही पुस्तक उघडून दाखवा. हे आम्ही नाव जसं ते डिरेक्टरीच्या बेसिसवर कुणाचा कोण म्हणजे कुणाशी कोण कसा आहे रिलेटेड वगैरे ह्याच्याबद्दल आहे. पण त्याचं जे टॅगलाईन आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट, द हुज हू अँड व्हॉट्स व्हॉट ऑफ कडवई, आणि अल्टिमेट रेफरन्स आहे. आणि मग ह्यामध्ये आम्ही सेक्शन्स सगळे आहेत ह्याचं जर केलं म्हणजे आम्ही डेडिकेटच केला टू द सन्स अँड डॉटर्स ऑफ कडवई. आणि त्यापासून मग जर सगळं इव्हन इंडेक्स बनलं तर तुला लक्षात येईल की राईट फ्रॉम इथे जे वाईल्ड लाईफ आहे,
कडवयच्या आजूबाजूला जंगलातली त्याच्या इन्फॉर्मेशन पासून जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत कडवयच्या जवळपास, इव्हन कोणत्या रेस्टॉरंटला काय मिळते आसपास, ठीक आहे, ते सुद्धा डिटेल्स आहेत. आणि मग इंटरेस्टिंग ट्रिव्हिया बराच काय काय आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा आम्ही डेटा सगळा बनवला तेव्हा टोटल किती सरनेमची किती लोक आहेत तुमच्या गावात, भोंबल आहेत, मुल्ला आहेत, काझी आहेत, मोडक आहेत, जुले आहेत, ते सगळे मग किती कोण आहेत काय आहेत. दुसऱ्या ह्यामध्ये एक इन्फॉर्मेशन जे इंटरेस्टिंग आहे ते कोणत्या प्रोफेशनला बिलॉंग करते हे पण आहे. म्हणजे हे पण एक नवीन जनरेशनसाठी मग फायद्याची बात होऊ शकते की ज्यांना एक नवीन समजा करिअर परस्यू करायचं आहे ते लोक ह्यामध्ये पण बघून हे करू शकतात, इन्स्पिरेशन घेऊ शकतात की बाबा कोण एक बँकर होतं आपल्या कम्युनिटीमध्ये, तर मला जर बँकिंगमध्ये जायचं आहे तर मी त्यांची चालून येता, किंवा आर्किटेक्चर किंवा ॲडव्हर्टायझिंग किंवा बिझनेस, म्हणजे सगळाच इन्फॉर्मेशन. म्हणजे एक टिपिकल एक कम्युनिटी डिरेक्टरी, मी त्याला नुसती डिरेक्टरी नाही बोलणार तर कम्युनिटीचा एक एन्सायक्लोपीडियाच आहे. म्हणजे त्यामध्ये डिटेल्स आहेत, ॲड्रेसेस आहेत, नंबर्स आहेत, ईमेल आयडीज आहेत लोकांचे, त्याच्याशिवाय ब्लड ग्रुप्स आहेत की जस्ट इन केस एखाद्या सबमध्ये सुद्धा ब्लड ग्रुप्सचं तसं काय हे नसते, पण तरी पण ते ब्लड ग्रुप्सवर एक इमर्जन्सीमध्ये कामात येणारी चीज आहे. सगळ्यात जसं मला इदाऱ्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, कल्चरबद्दल आमचं इन्फॉर्मेशन आहे की आमचं कडवायचं जे टिपिकल मुस्लिम मोहल्ल्याचं जे कल्चर आहे ते अगदी पैदाईशपासून मरणापर्यंत कोणकोणते रिच्युअल्समध्ये हिस्सो घेतात एक नॉर्मल माणूस, म्हणजे अगदी बालपणापासूनचे रिच्युअल्स की कोणते रिच्युअल्स होतात, किंवा इव्हन इंग्लिशमध्ये ज्याला बेबी शॉवर्स वगैरे बोललं जाते किंवा हिंदीमध्ये गोदभराई बोललं जाते, त्या पॉईंटपासून अगदी जे चेल्लम होते, माणूस मेल्यावर चौथी वगैरे बोलतात, त्यापर्यंत कोणकोणते रिच्युअल्स, आधीचे अलग अलग रिच्युअल्स, ह्याचा पण सगळा डिटेल आहे. म्हणजे बोललं जातं एक कल्चरल डॉक्युमेंटेशन आहे आपल्या ह्याचा की जे जनरली शादीचे गीत ह्यामध्ये आहे, शादीचे गीत ह्यामध्ये आहे, तर ते आहे. एकूण किती पानात ह्या पुस्तकात? ह्याच्यात साधारण मी सांगता म्हणजे आता माझ्या लक्षात आहे 300 पानात. आता ही बुक तयार करू का तुम्हाला किती टाइम गेलो? हे आमचं बोलतात ना, जेव्हा कोविडमध्ये सगळी घरात बसून नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार बघत होती, आम्ही पण बघत होतो, नाही असं नाही, पण तो टाइम आम्ही मग प्रॉडक्टिव्हली यूज केलो. आणि मी आणि माझ्या टीमनी, कझिन पण त्याचं पार्ट होती आणि बाकी म्हणजे टीम मेंबर सगळे होते, त्यांचं सगळ्यांचं नाव. एकूण किती लोकांनी काम केलेलं आहे? हे बघा, ही पुरी आमची टीम होती. अच्छा. ह्या सगळ्या टीमनी मेहनत घेतला त्या टाइमात. आणि जेव्हा पॅन्डेमिक मध्ये सगळी बोर होत होती तेव्हा आमची ही सगळी पुरी टीम लागलेली होती की हे करण्यात. आणि मला मग नंतर सगळा कंपाईल करून जेवढे आर्टिकल्स आहेत ते सगळे मी लिहिले. तुमचं प्रोफेशन काय? प्रोफेशन नको विचारू, ते काय एकदम म्हणजे मी बराच काय करत असता, त्यामुळे माझं प्रोफेशन मी रिटेलर हो बाय म्हणजे बिझनेस माझा जो आहे तो रिटेल बिझनेस आहे. ओके. मी हसलो यासाठी की जनरली मी जेव्हा रिटेल बिझनेस बोलतो तर लोकांना वाटतं की शेठजी कोणतरी गल्ल्यावर बसलेलो असेल आणि नोटं मोजत असेल, तर ते मी पण ते करताना असं नाही, कारण की माझं प्रोफेशन आहे. पण ह्या सगळ्या बाबतीचं पण त्याच्या सोबत हाय शौक. मी ह्यासाठी विचारलो की तुम्ही ही केल्यावर ही अजून कुणी नव्हतं केलं आपल्या कोकणात. मला ही मी तुम्हाला सांगता, हे मला वाटतं पुऱ्या इंडियात पण एका गावाचा रेफरन्स बुक असा कोणताच नाही. कोणताच. मग आपल्या समाजाला, प्रत्येक गावाच्या एका माणसाला तुम्ही काय मेसेज द्याल यांच्याबद्दल? ह्यांच्याबद्दल मेसेज म्हणजे जी फिलिंग आमच्या मनात होती त्या टायमात, ती फिलिंग जर बाकी कुणाच प्रत्येक गावाच्या एखाद्याच्या जर असेल तर बनू शकते, काय मुश्किल नाही. म्हणजे ती फिलिंग हीच की एक नवीन जनरेशन डिस्कनेक्टेड फील करते आपल्या रूट्स पासून, आणि काय करता येईल की जे परत कनेक्ट होईल. ती फिलिंग जर असेल, मीडियम्स अलग अलग असू शकतात. कोण टेक्नॉलॉजी फ्रेंडली असेल तर बोले मी ऍप बनवता, मला पुस्तकाचा शौक होतो, मी बोला पुस्तक बनवूया. अच्छा. जी लोक इंडियात नाही आहेत तुमच्या गावात, जी इंडिया सोडून कायमची गेलेली आहेत, आफ्रिकाला बोला, युकेला, युएसला बोला, त्यांचे रूट सिनेत दाखवल्या? हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे त्यांचा पण डेटा आहे. डेटा आहे. त्यांनी जर काय अचीव केली नाही बाहेर घेऊन पण त्याच्याबद्दल मेन्शन नाही. एकूण किती पुस्तक छापल्या? हे अराउंड 500 कॉपीज छापल्या. 500 कॉपीज छापल्या. आणि हे गावात तुम्ही वाटलेलं आहात? गावात वाटले असे फ्री नाही वाटलेले, आम्ही ऐकलेले आहेत. पण जे कोण असं म्हणजे आपल्या आम्हाला जर वाटतंय की आता समजा जुनेद आहेत त्यांनी ते अप्रिशिएट करतील ही बाब जी, तर मग आम्ही तसे हे पण गिफ्टेड. काय कॉस्ट आहे या पुस्तकाची? 500 रुपीज. ह्याची 500, त्याची पण 500. आणि ती मला मगाशी एक दिल्यावर
त्याची 990. ती 1000 रुपयाची पुस्तक आहे. ओके. 1500 आणि ते किती बोलल्या? 500 म्हणजे 2000. 2000ची 3 पुस्तकं आहात, पण फुल इन्फॉर्मेटिव्ह आपल्या कोकणी माणसांनी. ही आहे की जर समजा आमच्या गावातली एखादी पोरगी जर बाहेर जाते तर तिच्या बरीमध्ये असला पाहिजे. हा, एक्झॅक्टली. चला, मोप मजा आली म्हणा. मी पहिल्यांदा ही चीज बघली, मगून तुमच्यासाठी स्पेशल हा एपिसोड मी बनवला 10 मिनिटाचा. मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. हे पुस्तक पण म्हणजे हे पण एक अचिव्हमेंट आहे आमचा. जी. आमची जी कोकणी आहे, टिपिकल कोकणी, कळवळची कोकणी, त्याला नॉर्मली ह्या कोकणीला संगमेश्वरी कोकणी बोललं जातं. म्हणजे जर त्याचा लिंग्विस्टिक मध्ये जर अनालिसिस जर झाला तर त्याला संगमेश्वरी कोकणी बोललं जातं. थोडी युनिक आहे, मराठी समजण्याला समजेल आणि चिपळूण किंवा महाडच्या कोकणीपेक्षा जास्ती फरक नाही. म्हणजे आता मी तुमची ऍक्च्युली ज्या कोकणीत बात करते ती चिपळूणची कोकणी आहे. कारण की माझं असं होते की मला त्या साईडचा कोण मिळला की मी लगेच स्विच करता चिपळूणच्या कोकणीला. माझा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, कारण की आमची कोकणी जरा तुम्ही जसं तुमची कडवईची थोडीशी अलग लँग्वेज आहे. आमची जरा काय म्हणजे आता ह्यानंतर तुम्ही खाय जाणार वगैरे असा ते जर चिपळूणचं असेल तर खाता जाता हे होतं. आणि तुम्ही लोक कोणत्याही चीजेला चुकट बोलता, आम्ही लोक बेस हे बोलता. बिलकुल. तर ही खूबसूरती आपल्या कोकणी लँग्वेजची खरोखर आहे ना. हे बुक जे आहे हे एक प्रकारचं कल्चरल डॉक्युमेंट आहे. म्हणजे ह्यामध्ये प्रत्येक कोकणी वर्ड, आमचं जे कोकणी वर्ड आहे त्याचा इंग्लिशमध्ये, त्याचा ऍक्च्युली देवनागरीमध्ये म्हणजे हिंदी किंवा मराठी स्क्रिप्टमध्ये, कारण की प्रोनाऊन्सिएशनचं गाईड बनते ते आणि त्याचा इंग्लिशमध्ये मिनिंग, काय खास जे वर्ड्स आहेत जे थोडे तसे पण डिफिकल्ट आहेत समजण्यासाठी, त्याचा इलस्ट्रेशन पण आहे. ते आमच्या स्कूलच्या आर्ट टीचरनी इलस्ट्रेशन केल्याने म्हणजे ते व्हिज्युअल्स बघून समजातील की काय हे आहे. त्याच्याशिवाय ह्यामध्ये शादीचे गीत जे बोलल्या जातात आमच्या ते आहेत. एखादा न्यू कमर जर कडवईत आलं ते त्याला एक बोलतात ना कन्व्हर्सेशन, की दुकानावर गेलो समजा काय घेण्यासाठी, ते थैला काय तो कन्व्हर्सेशन करेल, ते सगळं कन्व्हर्सेशन आहेत. गेम्स आहेत, हे पण म्हणजे मी आणि माझ्या टीमनी बनवला आणि फील व्हेरी प्राऊड ऑफ दीज थिंग्स ऍक्च्युली. कारण की एक कल्चर किंवा एक जे आमचं पास्ट होता त्याला जिंदा ठेवण्याची कोशिश. माशाल्लाह. मोप मुबारक तुम्हाला सगळ्या कडवईवाल्यांना. मोप बेहतरीन बनवल्या. चला, मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. तर हे होतं आपल्यासोबत सादिक काझी साहेब, आणि त्यांनी हे पुस्तकं लिखले नाहीत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. त्यांच्यासाठी हा पुरा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी अलगचे बनवलाय. उम्मीद करता आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.